ಸಕಲ ಮರಾಠ ಸಮಾಜದ ವತಿಯಿಂದ ಜಾತಿ ಮಟ್ಟದಲ್ಲಿ ಜರಾಂಗಿ ಪಾಟೀಲ್ ಅವರಿಗೆ ಬೆಂಬಲ ಸೂಚಿಸಲು ಹಾಗೂ ಮುಂದಿನ ದಿಕ್ಕು ನಿರ್ಧರಿಸಲು ಸಭೆ ಕರೆಯುವ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಹಾಜರಾದ ನಾಯಕರಾದ ಪ್ರಕಾಶ್ ಮಾರ್ಗಗಳು, ರಣಜಿತ್ ಚವಾಣ್ ಪಾಟೀಲ್, ರಮಾಕಾಂತ್ ಕೊಂಡಸ್ಕರ್, ಗುಣವಂತ ಪಾಟೀಲ್, ಶಿವರಾಜ್ ಪಾಟೀಲ್, ಮಾಳೋಜಿ ಅಷ್ಟೇಕರ್, ನೇತಾಜಿ ಜಾಧವ್, ಶಿವಸಂತ ಸಂಜಯ್ ಮೋರೆ, ಸುನಿಲ್ ಜಾಧವ್, ದತ್ತ ಉಗಾಡೆ, ಅಂಕುಶ್ ಕೇಸರ್ಕರ್, ಬಾಬು ಕೊಲ್ಹೆ, ಡಿಬಿ ಪಾಟೀಲ್, ಮಹೇಶ್ ಜುವೇಕರ್, ಅಭಿವೃದ್ಧಿ ಕಲ್ಕಟ್ಗಿ, ಮೋಂತೇಶ್ ಬಾಂದೇಶ್ಕರ್, ಅನಿಲ್ ಅಮ್ರೋಳಿ, ಅನಿಲ್ ಪಾಟೀಲ್ ಇವರು ತಮ್ಮ ಅಭಿಪ್ರಾಯಗಳನ್ನು ಮಂಡಿಸಿದರು. ಭಾನುವಾರ ಬೆಳಗ್ಗೆ 11 ಗಂಟೆಗೆ ಛತ್ರಪತಿ ಶಿವಾಜಿ ಉದ್ಯಾನವನದಿಂದ ಧರ್ಮವೀರ संभाजी चौकादवरेगे मौन ಮೆರವಣಿಗೆ ನಡೆಸಲು ನಿರ್ಧಾರ ಕೈಗೊಳ್ಳಲಾಯಿತು. सर्वांना नमस्कार. जे महाराष्ट्रामध्ये श्री मनोजदादा जरांगे पाटील यांनी जे आरक्षणासाठी आंदोलन उभा केलेलं आहे, आज ते मराठी जनतेसाठी, मराठी मुलांच्यासाठी, विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या शिक्षणामध्ये जे आरक्षण मिळत नाही आहे आणि ते मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी त्यांचं जे आंदोलन आहे, त्या आंदोलनाला सीमाभागातून आपण सर्वजण सपोर्ट करणं आपलं सर्व मराठी भाषिक मराठ्यांचं कर्तव्य आहे. आणि त्यासाठी संयोजकांनी रविवारी छत्रपती शिवाजी गार्डन इथून सकाळी 11 वाजता त्या ठिकाणी जरांगे पाटलांना सपोर्ट करण्यासाठी एक मोर्चा त्या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. आणि हा मोर्चा छत्रपती शिवाजी गार्डन इथून सकाळी 11 वाजता सुरुवात होऊन धर्मवीर संभाजी महाराजांच्या मूर्तीकडे या ठिकाणी याची सांगता होणार आहे. मी सर्व समाजाला आवाहन करू इच्छितो की हा नुसतं महाराष्ट्रामधील मराठा समाजाला मिळण्याचा आरक्षणाचा विषय नाही आहे, हा संपूर्ण देशातील मराठा समाजाचा ह्याच्यामध्ये फायदा होणार आहे. बेळगाव सकल मराठा समाजातर्फे पहिल्यांदा आम्ही जरांगे पाटलांच्या उपोषणाला जाहीर पाठिंबा व्यक्त करतो. त्याचबरोबर गेले अनेक वर्ष सकल मराठा समाज हा महाराष्ट्रातील सकल मराठा समाजाचे जी आंदोलनं झाली, मुंबईत असो, कोल्हापुरात असो, इतर ठिकाणी, त्या सर्व ठिकाणी आम्ही पाठिंबा दिलेलाच आहे. त्याचप्रमाणे यावेळी देखील जरांगे पाटलांच्या या उपोषणाला सीमा भागातून आम्ही मोठ्या प्रमाणात पाठिंबा व्यक्त करण्यासाठी रविवारी सकाळी 11 वाजता शिवाजी उद्यानापासून ते संभाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत, संभाजी चौकापर्यंत एक मोर्चा करून सक्रिय आपला पाठिंबा आहे हा दाखवण्यासाठी सर्व सीमा भागातील मराठी भाषिक, मराठा समाज, बहुजन समाजाचे इतर 12 पालुतेदारांनी देखील या मोर्चामध्ये सहभागी होऊन मराठा समाजाच्या मागे खंबीरपणे उभा राहावं. विनोद कोलकार, KMM कन्नड न्यूज, बेळगावी.